नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर मुलांचे स्कूल चालू झालेले आहेत आणि शॉर्ट टिफिनसाठी सर्वच आईंना प्रश्न पडतो की आता काय द्यायचं. तर अगदी नवीन आणि मस्त 1 महिना आता आरामात टिकतात हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 टोमॅटो आणि ते कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला. आता इथं कट करून घेतलेला टोमॅटो आपण अगोदर धुवून घेतलेला असल्यामुळे ह्या ठिकाणी मी आता धुवून घेणार नाही. तर इथं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कट केलेला टोमॅटो टाकून द्यायचा आहे आणि मिक्सरला आपण ह्याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता पाहू शकता अगदी दरदरीत आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता ह्या वाटणामध्ये आपल्याला साधारणतः अर्धी वाटी इतकं पाणी आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटीच्या अंदाज पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे पाणी जे आपण टाकले ते साईडला ठेवून द्यायचे. तर इथे एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पळीच्या साहाय्याने आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी 2 पळ्या आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा आपण ह्या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच चमच्यानं आपण 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आणि पाव चमचा इतकी आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी आपण ह्या ठिकाणी ओवा घेतलेले आहेत ते चोळून टाकायचे. तर इतकी जिन्नस आपण ह्या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर थोडंसं आपण ह्या ठिकाणी तेलसुद्धा टाकलेलं आहे आणि चाळणीच्या साहाय्यानं आपण जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटोचं ते आपल्याला टाकायचं आहे आणि चाळणीने आपण पूर्ण त्याचं गाळण तयार करून घेणार आहोत आणि वरती जो चोथा राहिला आहे तो आपण नंतर कुठल्याही भाजी किंवा सांबार त्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर ह्या ठिकाणी पूर्ण आपण पाणी जे आहे टोमॅटोचं ते गाळून घेतलेलं आहे. अगदी मस्त चटपटीत बाहेरचे फ्रिजरटी वापरण्यापेक्षा कुठलेही मसाले न घालता आपण ह्या ठिकाणी घरच्या घरी अगदी छान स्नॅक्स तयार करणार आहोत. जे की एकदा बनवला तर तो 1 महिना करता आरामात टिकतो, पण 1 महिना काय 2 दिवससुद्धा राहणार नाही, 100% गॅरंटी. इतका चांगला बनून तयार होतो. तर आता ह्या ठिकाणी पाणी गाळून झालेलं आहे आणि आपण मीठ टाकायचं राहिलेलं होतं, मीठ टाकून घेतलेलं आहे. सर्व जिन्नस जे आहेत ते आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जसं की आपण नेहमी कणिक मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला लागेल तसं पाणी टाकून आता ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी आता ह्या ठिकाणी आणखीन लागलेलं आहे. अर्धी वाटी इतकं पाणी आणखीन आपण ॲडजस्ट केलेलं आहे आता ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आपला पिठाचा गोळा चांगला तयार झाला आहे. घट्टसर आपण ह्या ठिकाणी मळून घेतलेला आहे. चला तर लगेच आपल्याला काय करायचे 3 भागामध्ये डिवाईड करून घ्यायचे कारण आपण जास्तीचं पीठ ह्या ठिकाणी मळलेलं नाही. तर ह्या ठिकाणी साधारणतः 3 पोळ्या इतकं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. 3 आपल्याला भागामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे आता. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर अशा पद्धतीने जसं की आपण पोळ्या किंवा चपाती लाटतो त्या पद्धतीचेच गोळे आपण ह्या ठिकाणी 3 भागात कट करून घेतलेले आहेत. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आपल्याला हा गोळा जो आहे जसं की नेहमी आपण चपाती लाटतो पण फक्त एक पदरी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायचं आहे. अगदी जितकी जमल तितकं शक्य होईल तितकं आपण ह्या ठिकाणी पातळ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेहमी आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो पण अगदी नवीन आहे आणि मुलांना तर नक्कीच आवडेल. तुम्ही एक वेळेस हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा. तर थोडंसं ह्या ठिकाणी कोरडं पीठ टाकायचं जे की चिकटणार नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला मोठी लाटी तयार करून घ्यायची आहे आता. चला तर ह्या ठिकाणी एक लाटी तर पूर्ण आपली आता ह्या ठिकाणी लाटून झालेली आहे. पाहू शकता थोडंसं कडेला क्रॅक आले ते आपल्याला कट करून टाकायचे आणि अशा उभ्या आपल्याला हे लाईन पाडून घ्यायचं आहे. जर तुम्हाला शंकरपाळी आकारात काढायचं असेल तर काढू शकता पण ह्या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल टाईप टाकून घ्यायचं. अगदी नवीन मुलांनाही थोडंसं नवीन वाटलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी कडा आपण काढून टाकलेल्या आहेत आता. तर आपल्याला ह्याला काय करायचं आहे ट्रायंगल शेप द्यायचं आहे. तर असं उभ्या टाईपनं आपण हे कट करून घेणार तर सर्व कट जे आहेत ते आपल्याला अशाच पद्धतीनं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चल तर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण हे कट करून घेतले तर सर्व पिठाचे आपल्याला असेच कट करून घ्यायचे आहे आता. तर आता फटाफट ह्या ठिकाणी आपल्या ह्या कट जे आहेत त्या करून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला हे थोडे टोक ठेवायचे म्हणजे की फुगणार नाही. तर ह्या ठिकाणी आपण थोडेसे टोक केलेले आहेत. चला तर 2 पोळ्याचे आपल्या ह्या ठिकाणी बनवून झालेत आणखी बाकी शिल्लक पीठ आपण ठेवलेलं आहे. चला तर ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला हे मीडियम गॅस ठेवून तळून घ्यायचं आहे. गॅस फुल करायचा नाही किंवा खूप घाईने तळायचं नाही. थोडेसे मीडियम गॅस ठेवून आपण तळून घेणार आहोत जे की कडक राहतील आणि जास्त दिवस हे कुरकुरीत पण राहतात. हेल्दी आहेत. मैदा वगैरे आपण ह्या ठिकाणी काही वापरलेलं नाही. गव्हाच्या पिठापासून बनलेलं असल्यामुळे अतिशय पौष्टिक आहे. बाहेरचे पॉकेटचे देण्यापेक्षा आपण घरच्या घरी असे पदार्थ जर बनवलं तर मुलांना नक्कीच आवडतील. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा खमंग पदार्थ आहे आणि पावसाळा सुरुवात होत
त्यामुळे असे पदार्थ सर्वांनाच आवडतात. तर तुम्ही सुद्धा पाहिलेले अगदी छान कुरकुरीत आणि सुरेख रंगामध्ये आपले हे छान तळूनसुद्धा होत आहेत. आणि दुसरी बॅचसुद्धा आपण आता ह्या ठिकाणी टाकून घेतली, तीसुद्धा आपल्याला पटकन तळून घ्यायची आहे आता. आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचीसुद्धा मी ह्या ठिकाणी बनवून घेणार आहे आता लगेच. तर हा पदार्थ बनवण्यासाठी पूर्वतयारी कुठलीही करायची गरज नाही. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये भरपूर असे आपण हे स्नॅक्स बनवू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे. तर ह्या ठिकाणी सर्व आपले तळून झालेले आहेत. तर काय करायचं आहे, आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे तळलेले जे आपण हे ठिकाणी स्नॅक्स बनवले आहेत तो टाकून घ्यायचे आहे. आणि ह्यावरती आपल्याला काय करायचं आहे, आता चटपटीत बनवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी काही मसाले घेतले आहेत. धने पावडर टाकून घ्यायचे, चाट मसाला घेतलेला आहे, थोडीशी लाल तिखट टाकायचे, अगदी थोडीशी आपण ह्या ठिकाणी काळी मिरी पावडर टाकलेली आहे, थोडीशी आपण ह्या ठिकाणी थोडंसं ह्या ठिकाणी पेरी पेरी मसाला शेवटी आपण टाकून घेतलेला आहे. आणि सर्व जिन्नस जे आपण टाकलेले आहे ते छान आपल्याला ढवळून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं जे की मसाला सगळ्या स्नॅक्सला लागला जाईल. अगदी छान चटपटीत अगदी मस्त झटपट बनवलेले आपण ह्या ठिकाणी स्नॅक्स तयार झालेले आहेत. आता किती कुरकुरीत झालेत तुम्हाला हे मी आता कट करून दाखवेन, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की किती हे कुरकुरीतसुद्धा होतात. अगदी मस्त मार्केटपेक्षा छान आणि हेल्दी घरच्या घरी आपल्याला हे बनवता येतात. अगदी कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण हे स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो एखाद्या कंटेनरमध्ये. आपल्याला हे भरून 1 महिन्याकरता आरामात टिकतात. पण इतके जास्त नाही की 1 महिना टिकतील, लगेच संपतील इतके कमी आहेत हे. तर ह्या ठिकाणी आपण स्टोअर करून ठेवलेले आहे. तुम्हाला हे स्नॅक्स कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.